2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात जी आहे ती वैविध्य आणि विविधता दिसत आहे आणि या सर्व गोष्टींमागे आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर. आपल्यासोबत स्वतः सुजात आंबेडकर आहेत. दादा, प्रचाराचं संपूर्ण डिझाईन करताना काय डोक्यात कोणते विचार होते? नाही, हे बघा, आता प्रचार डिझाईन करताना 2-3 गोष्टी होत्या. हा प्रचार बेसिकली अकोल्यामध्ये जितके पण विविध छोटे समाज आहेत, वंचित समूह आहेत, परीट असो, बंजारा समाज असो, आदिवासी असो, कैकाडी असो, घिसाडी असो, पारधी असो, भोई समाज असो, कोळी समाज असो, झिंगाभोई समाज असो किंवा पाथरवाट समाज असो, तर ह्या समाजापर्यंत आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये ह्यांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना निवडून पण आणले आणि त्यांना एका अर्थाने आपण सभापती किंवा महत्त्वाची पदं ही सुद्धा अकोल्यामध्ये दिलीत. एक चुडी बनवणाऱ्या, बांगड्या बनवणाऱ्या साबिया दीदी अंजुम यांना राज्यमंत्रीचा दर्जा देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीमध्ये केलं. जेव्हा साबिया दीदी अंजुम यांना भारिप बहुजन महासंघातर्फे आणि आता वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष बनवले. तर एका बाजूला आपल्याला ह्या वेगवेगळ्या समाजापर्यंत पोचणं, त्यांच्यापर्यंत राजकीय भूमिका पोचवणं आणि त्यांना सत्तेत पोचवणं ही एक प्रचाराची खूप मोठी अंडरलाईन होता. तसंच दुसऱ्या बाजूला एक अंडरलाईन ह्या प्रचाराचा असं होतं की अकोल्यामध्ये आपण बघितलं तर 20 वर्षांपासून आपल्याला विकास झालेला दिसत नाही. अकोला रस्ता 25 वर्ष हा अपूर्ण राहिलेला आहे. त्याच्यावरती बांधलेला गांधीग्रामचा ब्रिज असेल तो पहिल्या पावसात वाहून जातो 4.5 कोटीचा. आपल्याला दिसतं की अकोल्यामध्ये आज सोयाबीन हा मोठ्या प्रमाणावर उगवला जातो, पण सोयाबीनची रिफायनरी एकही नाही आहे. अकोल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कापूस उगवला जातो, कपास उगवला जातो, पण जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स ह्या अकोल्यामध्ये नाही आहेत. अकोल्यामधल्या MIDC बंद पडल्या आहेत. नाल्यांची खूप मोठी समस्या आहे. तसंच पाण्याची खूप मोठी समस्या आहे. शिवणीचा जो एअरपोर्ट आहे आपल्या अकोल्याचा तो बंद पडला आहे. त्याचं नूतनीकरण करण्याचं काम होतं. आणि त्याच्याहून महत्त्वाचं, आज अकोल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक बेरोजगार युवक दिसतो, ज्यांच्यामध्ये टॅलेंट भरभरून आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता प्रचंड आहे, पण त्यांनी शिकून सवरून पुढे येऊन त्यांच्या हाताला नोकऱ्या नाही आहेत, त्यांना काम करायला नाही आहे, त्यांना रोजगार नाही आहे आणि त्याच्यामुळे खूप एक त्यांची जी आकांक्षा होती ती मारली जात होती. तर या प्रचारामध्ये जाहीरनामा, अकोल्याचे प्रश्न त्या जाहीरनाम्यामध्ये मांडणं आणि त्याच पद्धतीने अकोल्याच्या विकास कामांवरती फोकस करणं हा अकोल्याचा एक प्रचाराचा बेडरॉक राहिलेला आहे. आणि तसंच दुसऱ्या बाजूने आपण वेगवेगळे जे आत्तापर्यंत महत्त्वाचे इव्हेंट्स केले, जिकडे आत्तापर्यंत आपल्याला दिसेल की पारंपरिक पद्धतीने भारिप बहुजन महासंघ पोचला नव्हता, पण हा बाळासाहेब नेहमी आपल्याला सांगत राहतात की ही मूव्हमेंट आहे, ही मोमेंट नाही आहे, म्हणजे एक छोटी घटना नाही आहे, ही एक चळवळ आहे जी चालत राहते आणि त्या चळवळीमध्ये एव्होल्युशन, विकास होणं आणि त्या विविध नवीन भूमिका घेणं हे आपल्याला दिसतं. तर म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आपण वेगवेगळे आज मोठे इव्हेंट्स पण केलेले आपल्याला दिसत आहेत आणि जे वंचित समूह आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. म्हणजे आपल्याला छोटे उदाहरण द्यायचं तर आज इकडे बौद्ध, इतर जे दलित समाज आहेत किंवा जे मायक्रो OBCs आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात अकोल्यामध्ये कावडमध्ये भाग घेताना दिसतात. तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूला गरीब मराठा समाज जो आहे, जो रयतेचा मराठा आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात, आणि कुणबी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती आपल्याला साजरी करताना दिसतो. तसंच आपल्याला हे दिसतं की प्रगट दिन हा इकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी करताना दिसतो. ईद मिलादुल नबीला एक खूप मोठा जुलूस हा अकोल्यामध्ये निघतो आणि ह्या लोकांच्या सणामध्ये भाग घेणं, त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये हिस्सा होणं, त्यांच्या सुखाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तिकडे प्रतिनिधी असणं, त्यांना मदत करणं आणि तसंच सुखाच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर आनंद साजरा करण्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडी आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला वंचित बहुजन आघाडीला एवढा मोठा पाठिंबा आणि ह्या प्रचार इतका डायव्हर्सिफाय झालेला दिसतोय. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पिढीचा चौथा माणूस, समजा बाबासाहेबांचा पंतू, बाळासाहेब आंबेडकरांचा मुलगा, हे सर्व अपेक्षांचं ओझं मनावर घेताना काही वेगळी अशी मनाची तयारी तुम्हाला करावी लागली का? नाही, हे बघा, आता तुम्हाला सुजात आंबेडकर कळला तर तो 2 मिनटं आपली भेट झाली, तुम्हाला माहिती हा सुजात आहे आणि आपली भेट झाली आणि हा कोण. मी तर जन्मलो आहे आणि जेव्हा जन्म घेतो आपण तेव्हा आपलं डोकं चालत नसतं, ते हळूहळू मोठे होत होत जातो, तसं आपल्याला गोष्टी कळत जातात.
तसा जसा मी मोठा होत गेलो तसा मला वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या आणि ते एक 15-20 वर्षाचा तो प्रवास होता. तर ते हळूहळू कळत गेलं आणि मग जेव्हा त्याचं महत्त्व कळलं, गांभीर्य कळलं आणि माझ्या खांद्यावरची जबाबदारी कळली, तर मग ते जबाबदारीचा महत्त्व हा इतका मोठा असतो की तुमच्या खांद्यावर काय ओझं आहे हे कळतच नाही. दादा थोडा राजकीय प्रश्नांकडे ज्या या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत वंचितनं जाण्यावरून बऱ्याच आता सध्या शंका उपस्थित केल्या जातात. काँग्रेसच्या प्रचारात सातत्यानं बाळासाहेबांना आरोप होत आहे की शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांना संधी दिली, मात्र बाळासाहेबांना महाविकास आघाडीत यायचं नव्हतं, त्यांनी ठरवलेलं होतं, असा प्रचार काँग्रेसकडून सातत्यानं होतो. कोण बोललो काँग्रेसमध्ये? नाना पटोले काल 2 दिवस आधी ज्या 2 दिवसात सभा झाल्या अकोल्यात त्यांनी सातत्यानं ही भूमिका मांडली आहे. आता आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 1 सप्टेंबरला प्रियदर्शी तेलंग यांनी पत्र लिहिलं होतं की मुंबईमध्ये जी इंडिया आघाडीची बैठक होती त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायला इच्छुक आहोत. त्याच्यावरती मुकुल वासनिक हे म्हणाले होते की सत्यनारायणाची पूजा आहे का आम्ही आमंत्रण द्यायला. अशी वागणूक आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीला मिळाली. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनासुद्धा पत्र लिहिलं होतं. मुंबईमध्ये जी एक खूप प्रचंड मोठी आपली संविधान सन्मान महासभा झाली, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर भारत जोडो न्याययात्रेच्या जो समाप्तीची सभा होती, जिकडे 40 पक्ष एकत्र आलेले, त्याच्याहून 10 पट गर्दी ही जास्त वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमाला आपल्याला दिसली होती. आणि त्या कार्यक्रमाला बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना आमंत्रणसुद्धा दिलं होतं. त्याच्यानंतर खूप जास्त जेव्हा वंचित बहुजन आघाडीची ज्या सभा व्हायला लागल्या आणि यांना ताकद दिसली, कारण सगळ्यांनी मीडियामार्फत आणि काँग्रेसनी इंटरनेट आणि सोशल मीडियामार्फत हे मागलं होतं की वंचितची 2000मध्ये लाट होती आणि ती लाट ओसरली आहे, हवा गेलेली आहे. पण जेव्हा सभा होत गेल्या आणि लोकांना दिसलं की वंचितची एक सभा 3.5 लाखाच्या कमी नाही होते, तेव्हा त्यांना कळलं की ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ताकद आहे ज्याला आपण वगळू नाही शकत. आणि मग तिकडनं बोलवण्यात आलं, चर्चेला बोलवण्यात आलं. तिकडनं आपल्या अकोल्याचेच धैर्यवर्धन फुंडकर, डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर हे गेले होते. त्यांचा त्या तिकडे अपमान केला गेला होता, त्यांना 2 तास बाहेर बसवलं गेलं होतं. ही वागणूक वंचित बहुजन आघाडीला मिळाली. तरीही बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन एक गोष्ट प्रामुख्याने मांडली की आज भाजपला हरवायला एकत्र यायला आम्ही तयार आहोत आणि त्याच्यासाठी चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेला कुठेही जागा वाटपाचा भांडण सुरू झालं ह्या 3 पक्षामध्ये, ते आपल्याला अजूनही सुटलेलं दिसत नाही. अजूनही सांगलीच्या जागांवरती, इतर जागेंवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडण दिसतंय. अशा 7 ते 8 वेगवेगळ्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये जिकडे काँग्रेस किंवा शिवसेना ह्यांचे अपक्ष उमेदवार हे उभे राहिलेत. आणि तेव्हा काँग्रेस आणि शिवसेनेचे अपक्ष उमेदवार उभे राहतात तेव्हा त्याचा फटका कोणाला बसत नाही का? तर तो नक्कीच बसतो. ह्या एका बाजूला आपल्याला दिसतं. दुसऱ्या बाजूला आपण हे बघितलं तर त्याला कुठेही काही पुढे सरकत नव्हती त्या 3 पक्षांची जागा वाटप. तर बाळासाहेब आंबेडकरांनी एक फॉर्म्युला दिला की चला कॉमन मिनिमम 12-12-12-12 4 पक्षांमध्ये 48 जागा वाटून घेऊ आणि मग त्याच्यावरती कमी जास्तीची आपण सुजाव करू. त्याच्या पुढे आम्ही त्यांना एक लिस्ट दिली की जिकडे आम्ही स्ट्रॉंग होत, ज्या जागांवरती आमचा चांगला परफॉर्मन्स होता त्याच्यामधल्या जागा द्या. आता त्यांनी आम्हाला ज्या 3 जागा सोडल्या, ज्या त्यांनी पण ऑफिशियली नव्हत्या दिल्या, त्या मीडियातनं कळाल्या होत्या. आता जरी आपण मान्य केलं की ह्या 3 जागा ह्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने ऑफिशियल दिल्या होत्या, तर त्या कोणत्या होत्या? एक अकोला. राहुल गांधी स्वतः आले असते तरी आम्ही अकोला नसती सोडली. दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की अजून कुठली दिली होती तर रामटेक, आणि अजून कुठली दिली होती तर ढिंडोरी. आता रामटेक आणि ढिंडोरी ही आमच्या यादीत नव्हती, आणि रामटेक ही SC आहे आणि ढिंडोरी ही ST आहे. तर वंचित बहुजन आघाडीला फक्त रिझर्व्ह सीट्स देणं हा जातीवादी अप्रोच नाही आहे का? हा मला सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. जर त्यांनी ते यादी खरंच दिली असेल तर, जर तो मीडियाकडनं प्लांट असेल तर मग तो वाईड बॉल म्हणून महाविकास आघाडींनी माझा हा बॉल सोडून द्यावा. पण मला कंप्लीट करू दे. आता त्याच्या पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडीनी अजून एक गोष्ट केली होती की त्यांनी डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्यामधनं कॉमन उमेदवार, मनोज जरांगे पाटील यांना जालन्यामधनं कॉमन उमेदवार असं घोषित करा म्हटलं होतं. त्यांनी अजून एक सुझाव दिला होता की 3 मुसलमान उमेदवार द्यावे. आज काँग्रेसकडनं आपल्याला एकही मुसलमान उमेदवार दिसतोय का 48 जागांपैकी महाविकास आघाडीकडनं? तर ते आपल्याला बिलकुल दिसत नाही. त्याच्याहून पुढे जाऊन आपण बघितलं तर बाळासाहेबांनी अजून एक सुझाव दिला होता की 15 जागा OBCंना द्या. महाविकास आघाडी किंवा भाजपने 15 जागा OBCंना आज महाराष्ट्रामध्ये दिल्या आहेत का? 70% वर हे OBC समाजाचं प्रतिनिधी आहे. आज सगळे आपण OBC समाज जोडले तर 70%हून जास्त जातात ते.
त्यांना 15 जागा 48सुद्धा भाजपनी नाही सोडल्या, नाही महाविकास आघाडीने सोडल्या. आणि त्याच्याहून पुढे जाऊन बाळासाहेबांनी म्हटलेलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या की जर तुम्ही आमच्या मतांवरती निवडून आलात तर तुम्ही भाजपबरोबर जाणार नाही. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्याकडे तुम्ही आम्हाला इतक्या वर्षापासून ओळखता उमेश दादा, तुम्ही बाळासाहेबांचं एक 7-8 वर्षांनी कव्हरेज करत आलाय, अकोल्यामधला सगळा प्रवास तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याकडे शिक्षण संस्था आहेत का? गडगंज प्रॉपर्टी आहे का बाळासाहेबांकडे? मागच्या वेळेस जो 200 कोटीचा आरोप झालेला तो तुम्हाला कुठेतरी दिसलाय का यावेळेस? नाही. तसंच आपण पुढे बघितलं तर आपल्याकडे मोठी संपत्ती नाही. आम्हाला वाचवण्यासाठी काय आमच्याकडे, ज्याच्यामुळे हे काँग्रेसचे नेते किंवा शिवसेनेचे नेते पलटी खाऊन जातात त्या बाजूला, आमच्याकडे तसं संपत्तीच नाही वाचवायला. आमच्याकडे काय आहे तर आमच्याकडे आहेत लोक, आमच्याकडे आहे लोकांचा जनसागर. आणि ह्या लोकांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत येडं बनवू नाही शकत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला लिहून द्या की आमची मतं तुम्हाला मिळाली तर तुम्ही भाजपमध्ये जाणार नाहीत, कारण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची लोकांची फसवणूक नाही करू शकत. आणि ही फसवणूक आम्हाला करणं कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नाही आहे, कारण आमच्याकडे फक्त आणि फक्त आमची लोकं आहेत. असा मुद्दा बाळासाहेबांनी मांडला होता. तरी आज बी टीमचा आरोप होतो. त्याच्याहून पुढे जाऊन मी ह्याच्यावर विश्लेषण करायचं झालं तर बाळासाहेबांनी सगळं नाही झालं तरी एक 39 मुद्द्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम केला होता. आणि ह्या महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं की सत्तेसाठी हापशी होण्यापेक्षा आम्हाला एक अजेंडा साधणं खूप महत्त्वाचं आहे. एक अजेंडा विकासाचा आणि कशावरती प्रचार करू हा मुद्दा मांडणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला दिसतं की काँग्रेसने त्या आमच्या सुझावातले मुद्दे चोरले, ढापले आणि डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये छापले. आता तुम्ही एक नुसता रिसर्च ॲज अ जर्नलिस्ट म्हणून तुम्हाला करता आला तर वंचित बहुजन आघाडीच्या 39 पॉईंट्स काय होते आणि त्याच्यातले किती पॉईंट्स हे काँग्रेसच्या 40 मुद्द्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जसेच्या तसे आलेत हे एकदा आपण शोध घेऊन बघावा. आणि त्याच्या पुढे जेव्हा सगळं फिसकटत गेलं तेव्हा आपल्याला एका बाजूला दिसलं की बाळासाहेबांनी एक खूप समजूतदार भूमिका घेतली आणि म्हटलं की ठीक आहे, तुमचं नाही पटत ना, मी मोठ्या मनाने तुम्ही माझ्या विरोधात अकोल्यामध्ये उमेदवार द्या किंवा नका देऊ, आमच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार द्या किंवा नका देऊ, मी खुल्या मनाने तुम्हाला 60 ठिकाणी पाठिंबा देतो. आता त्याच्यावरती नाना पटोलेंनी तोंड फुगवलं, ते रुसले त्याच्यावर. आता हे जगातले पहिले असे प्रदेशाध्यक्ष असतील ज्यांना बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या ताकदीने पाठिंबा दिला तेव्हा ते म्हणतात की नाही आम्हाला नको. आता ज्या प्रदेशाध्यक्षांना स्वतःचीच पार्टी जिंकवायची नसेल तेच हे भूमिका घेऊ शकतात. म्हणून नाना पटोलेंची त्याच्यामध्ये भूमिका थोडी संशयास्पद दिसते. दुसऱ्या बाजूला आपण फतेह चौकातली सभा कव्हर केली होती, त्याच्यात डॉक्टर पुरुषोत्तम दातकर येऊन स्वतः म्हणाले की नाना पटोले हे भाजपचे माणूस आहेत आणि त्यांना कोणताही अजून बाळासाहेबांविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार हा उभा करता आला नाही, कारण कोणत्याही काँग्रेसच्या उमेदवाराला बाळासाहेबांच्या मतांची विभाजनी करून भाजपला जिंकवायचं नव्हतं. म्हणून त्यांना कुठनं मिळाला उमेदवार तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे, ते कोणत्या संघटनेचं काम करत होते, त्यांची विचारधारा काय आणि ते कोणत्या संघाचं काम करत होते. आणि तेच बोलत असताना आपण बघितलं तर आज आपल्याला दिसतंय की नाना पटोले यांचीच भूमिका खूप बऱ्यापैकी संशयास्पद आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही ग्राउंडवरती चर्चा सुरू आहे. आणि हे डॉक्टर पुरुषोत्तम दातकरांनी सुद्धा मांडलं होतं की त्यांचं आणि फडणवीसांचं खूप चांगलं रिलेशन आहे आणि त्याच्यावरनं डीलिंग्ज पण झाली असू शकतात, असं पुरुषोत्तम दातकरांनी फतेह चौकातल्या सभामध्ये म्हटलं होतं. तर मला नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीवरती आता हा बी टीमचा आरोप केला कोणीतरी तो मान्य होईल, कारण तो बी टीमचा आरोप केला तर मग नागपूरमध्ये पाठिंबा का दिला, तो काय भाजपच्या सांगण्यावरनं दिला का? सुप्रियाताईंना जो पाठिंबा आम्ही बारामतीमध्ये दिला आहे तो काय भाजपच्या सांगण्यावरनं दिला आहे का? छत्रपती शाहू महाराज छत्रपती ह्यांना जो आम्ही पाठिंबा दिला आहे कोल्हापूरमध्ये, तो आज शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन म्हणून आणि शाहू महाराज छत्रपती हे निवडून येऊन लोकांचं प्रतिनिधित्व करावं आणि संसदेमध्ये जावं आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना मान ठेवून तो पाठिंबा दिला होता. आता जो माणूस स्वतः भाजपमध्ये आला आहे त्यांना शाहू फुले आंबेडकर हे विचार समजले नसतील तर त्याच्यात माझा काय प्रॉब्लेम, हा माझा सर्वांना मोठा प्रश्न आहे. स्पेसिफिक प्रश्न आहे. मग वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र आली नाही याच्या मागचा खरा शक्तिमान कोण आहे? मग ह्याच्या मागे शक्तिमानपेक्षा एक शकून आहे असं मी म्हणेन आणि एवढ्यावरती थांबेन. दादा एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही अकोल्यात सातत्यानं प्रचार करत आहात, राज्याचे चित्र पाहतात, राज्याचं आणि अकोल्याचं चित्र पाहतात, तुम्ही काय कसं पाहता, पुढचे रिझल्ट कसे असतील? हे बघा,
अकोल्यामध्ये तर आम्ही नक्की जिंकणार आहोत. काँग्रेसनी कितीमध्ये खाटाटोप केला तरी आम्हाला फरक नाही पडत अकोल्यामध्ये. ही अकोला आहे पलाल. आणि दुसऱ्या बाजूला मी हे पण म्हणेन की आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला डायरेक्टली दिसतं की भाजप आणि वंचितमध्ये फाईट आहे. आपल्याच ABP माझामध्ये काही सर्वेजमध्ये पण हे दिसून आलं होतं. आणि तसंच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे पण दिसतात की आज राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही आहे. अपक्ष उमेदवार राहिला असेल तरी तो महाविकास आघाडीसाठी अपक्ष आहे. काँग्रेस किंवा शिवसेना किंवा NCPच्या सहकार्यांना तो माणूस आपलाच वाटतो ना, कारण त्यांचा 25-30 वर्षाचा प्रवास आहे आत्तापर्यंतचा. तर ह्यांच्या भांडणामुळे आणि आपल्याला दिसतं की काँग्रेसला गळती लागलेली थांबली नाही. राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली. वंचित बहुजन आघाडी 2018मध्ये स्थापन झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला 5 वर्ष कोणताही मोठा नेता न जाता आम्हाला बांधणी करायला आणि आमचा पक्ष उभारायला मिळाला आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आज वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशी बऱ्याच मतदारसंघांमध्ये थेट फाईट आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची मैत्री न होण्यामागचा शकुनी खरा कोण आहे, त्यांचा अंगुली निर्देश जो आहे सुजात आंबेडकरांचा, तो एका स्पेसिफिक माणसाकडे आहे आणि तो माणूस कोण आहे याचं उत्तर महाराष्ट्र शोधणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह उमेश रोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.